नको 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 तू नको जाऊस. तुला नको नको जाऊ नको नको जाऊ. तू गेलीस तर तुला जर शोधायचं ते कसं सापडणार. तू नको जाऊस नको जाऊस नको जाऊस तू. नको जाऊस नको जाऊस तू माझं ऐक. नको जाऊस माझं ऐक. नको जाऊस. मला सोडून नको जाऊस तू. नको जाऊ नको. वृंदा, काय काय एवढ्या रात्री काय करतेस इकडे? अहो ते दिवे बघा ना कसं लुकलुकतात. म्हटलं बंद करून टाकावेत. करते. हा ठीक आहे, पण ते रात्रीचं कशाला हे सगळं करायला हवं इकडे? मला सोडून नको जाऊस तू. नको जाऊ. वृंदा, थँक्यू. ठीक आहेस का तू? काय हसतेस काय? किर्लोस्करांकडे काम करणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारी किर्लोस्करांची आहे. काय गरज होती आता रात्री उद्योग करण्याची? सकाळी बघितलं असतं ना काय ते. चल मी सोडतो तुला रूम मध्ये तुझ्या. चल. नाही नको, मी जाते. काय जाते? एवढा शॉक लागलाय तुला? चल सोडतो मी. चल ये. नाही खरंच नको सर. मी ठीक आहे. मी जाते. नक्की? आज पुन्हा ही पोरगी वाचली. नाही आता काही झालं तरी एकटीने बाहेर पडायचं नाही. आई बाबा गेल्यापासून या घराने खूप काही बघितलंय. सर एक विचारू का? तुमच्या आई बाबांचा अपघात झाला होता तेव्हा नेमकं काय झालं होतं?
तुझ्याशी थोडं बरं वागलो, तुला आधार दिला, याचा अर्थ हा नाही की तुम्हाला काय वाटेल ते विचारशील. नाही मला हा विषयही काढलेला आवडत नाही. आज विचारलायस, पुन्हा चुकूनही विचारू नकोस. दूर सहन होत नाही मोहन. अहो, सोडा ना. मोहन काय होतं? अहो काय करताय तुम्ही? जीव जाईल ना एखाद्या माणसाचा. तू श्वास घे. हळू हळू. ए मागच्या वेळी वेळेवर पैसे दिलेस म्हणून आजपर्यंत श्वास घेतोयस, आणि ते जर वेळेवर दिले नाहीस ना तर पुढच्या वेळी पैसे मागायला नाही, तुझ्या घरातला एक माणूस कमी करायला येईल मी. आणि नंतर विनंती वगैरे काही चालणार नाही, समजलास का? त्यांची तब्येत बरी नाही हो. आम्ही तुमचे सगळे पैसे देऊन टाकू, पण प्लीज आता तुम्ही जा ना. मी नको नको. तुझी बायको मध्ये आली म्हणून तू वाचलास. बाई माणसावर हात उचलायची आमच्यामध्ये रीत नाहीये. आणि हा, माझे पैसे तू नाही दिले ना, तुझ्या घरात घुसून तुला मारेल, समजला का? तुझ्या बायकोचं कुंकू पुसेल, आणि ते कुंकू कोणी पुसलं त्याचा पश्चाताप करायला तुला वेळ मिळणार नाही. ए खाला रे. मोहन तू बस. तू बस जाते. मोहन हळूहळू श्वास घे. हळू हळू शांत. सॉरी. माझा राग तुझ्यावर नव्हता. सर, ते सिगरेट चांगली नसते शरीरासाठी. चुकतीये का कुठे? माझ्या मोहनला तर सिगरेटचा साधा दूर पण चालत नाही, आणि हे सर तर हा खरंच माझा मोहन आहे ना? नाही नाही नाही, मी या सतत एकामागून एक घडणाऱ्या एवढ्या सगळ्या गोष्टी
फक्त योगायोग नसू शकतात. खरंच मी ज्याला माझा मोहन समजतीये तो तो खरंच अभिमन्यू किर्लोस्कर असेल तर की तो अभिमन्यू किर्लोस्कर आहे याची खात्री मला पटावी म्हणून मोहन मुद्दाम हे सगळं वागतोय. देवा, आता तूच काय तो मार्ग दाखव रे. ती नोकर आहे आपल्याकडची. तिला असं अर्ध्या रात्री भेटायला जाणं बरं नाही. भेटायला गेलो नव्हतो मी. अहो तिला शॉक लागला म्हणून मी सोडायला गेलो होतो तिला. मला कळतंय तुमचं म्हणणं, पण घरात कुणाच्या नजरेस पडलं तर उगाच वेगळे अर्थ काढले जातील आणि अर्ध्या गोष्टीचे अनर्थ होतील. आधीच मालकांच्या मृत्यूपत्रामुळे तुमच्यावरती नाराजी आहे, त्यात आणखी कारण नको मिळायला. नाही, तुमची काळजी वाटते म्हणून सांगतोय. ठीक आहे. आणि घरात काहीतरी वायरिंगचा प्रॉब्लेम झालेला दिसतोय. जरा चेक करून घ्यायला सांगा. हो. आणि वरच्या पॅसेजमध्ये काचांचा कचरा पडलाय, तो स्वच्छ करून घ्यायला सांगा. हो. याला काही कळलं तर नसेल ना? काल रात्री रायकर वकिलांचा फोन आला होता. ते आज रात्री येणार आहे तिथे. सगळ्यांनी हजर राहा, वेळेवर या. पण परत काय येत आहेत ते? काहीतरी महत्वाचं बोलायचं म्हणाले. सगळे असलेले बरे, नाही तर लहान मुलांसारखे भांडत बसाल नंतर. रायकर वकिलांनी जे सांगितलं ते जर एकदा झालं ना तर किर्लोस्करांची सगळी प्रॉपर्टी आपली होईल. अभि ना, म्हणजे आज काय स्पेशल आहे का? काय रे? संजीवनी वहिनी, हर्षवर्धन दादा या चेहऱ्यावरचा आनंद बघ. काही केल्या लपत नाही या. म्हणजे काय म्हणायचंय तुला? म्हणजे रायकर वकील घरी आपल्या येणार आहेत याचा एवढा आनंद का होतोय तुम्हाला? असं तर नाहीये ना की त्यांना तुम्हीच बोलवलंय? नाही, म्हणजे आम्ही नाही बोलवलंय. आणि असंही आम्हाला काही लपून छपून करायची सवय नाहीये. मी तर जे काही बोलते ते तोंडावर बोलते, तुला माहितीच आहे. अचानक घरात एकदम बंदूक काढून गोळ्या झाडत फिरत नाही आम्ही. तुम्ही तुमची मर्यादा ओलांडताय. राजवर्धन, शांत हो. अरे हिरावर घाल ना. मर्यादेच्या गोष्टी तू नको सांगूस मला, कळलं ना? उधळपट्टी करत राहतो पैशांची. हे वहिनी यावर माझ्याशी बोलायचं ना, आधी सांगून ठेवतोय. जसा माणूस प्रश्न करतो ना तशीच उत्तरं मिळतात. तू माझ्यावरती आवाज चढवू नको. अरे काय चाललंय? काय चाललंय तुमचं? अभिमन्यू, आता तुझ्या हातात आलंय ना सगळं, कुठेतरी दान करून टाक बाबा. म्हणजे हे पैसेही नकोत आपल्याला आणि यांची भांडणही नकोत. एवढी संपत्ती मिळाली ना तरी माणसं एकमेकांच्या जीवावर का उठतात हेच कळत नाही मला. मला कोणाचा हिस्सा नकोय, मला फक्त माझी माणसं एकत्र राहायला हवीत.
अहो नाश्ता संपवा ना. भरलं माझं पोट या सगळ्यांचं बोलणं ऐकून. अरे राज, देवा, ह्या सगळ्यात माझ्या मोहनची काळजी घे. त्याला काही होऊ देऊ नकोस. त्या दिवशी सारखी राजवर्धन साहेबांनी परत गोळी चालवली तर. काय झालं एवढं काय घाबरताय? नाही नाही, काय नाही काय नाही. या काय वकील साहेब, आम्हाला पण एखादा लक्ष्मीचा मंत्र सांगा की. झटक्यात श्रीमंत होण्याचा. हा, झटक्यात. आपले बंटी बबली आले होते का तुमच्याकडे? कोणती गोळी दिली त्यांना? जी द्यायची होती तीच. भारी आहे भारी आहे. माझं आणखी एक काम आहे तुमच्याकडे, पण ह्या वेळेस माझ्यासाठी. झालं म्हणून समजा. दिवस लवकर संपवत आणि आज जीव घेणा खेळ सुद्धा. हरी काका, हरी काका, ही रुंदा इथं कशाला आली? हरी काका. काय झालं? काल वायरिंगचं काम करत होतात ना तुम्ही? हो का? काल रात्री शॉक लागलाय मला. बल्ब फुटला घरातला. आता हा जीव घेणा खेळ संपला. वायरिंग करताना काहीतरी चूक झाली असेल. होतं असं कधी कधी. नक्की. म्हणजे काय म्हणायचं काय तुला? नाही, काही नाही. हरी काका, घरात परी सुद्धा आहे. अपघाताने तिला सुद्धा शॉक लागू शकतो. नाही, एवढंच सांगायचं होतं मला. यापुढे वायरिंगचं काम करताना जरा सांभाळून करा. रघु, टेस्टर घेऊन ये. आवाजाला काय झालं तुमच्या? हरी काका, कान फुटले काय तुझे? नाही ते हे हेडफोन लावलं होतं. टेस्टर घेऊन ये. हा हा, टेस्टर इकडे.
कालचा चान्सही हुकला ना. मी मी पुढच्या वेळी पुढची संधी मिळेल असं समजू नकोस. काळजी नका करू. जे करायचं ते मी करेन. नाही, जे काही करायचं असेल ते आता मी करेन. हो हो. तुझं एकच काम आहे, काय? तिचा संशय तुझ्यावर टिकू देऊ नकोस. हो. आणि हरी, वृंदा कोणाकडेही बोलली तर सगळा खेळ संपेल, लक्षात ठेव. नाही नाही, ती कुठे बोलणार नाही. ते तुला ठरवायचं नाही. आता जे काही करायचंय ते करावंच लागणार.